तुम्ही खूप प्रयत्न करता, वेळही देता, पण तरीही तुमची जोडीदार त्या परमोच्च सुखापर्यंत पोहोचत नाही का? कारण तुम्हाला माहिती आहे का, पुरुष एक छोटीशी चूक करतात, ते सगळं नियंत्रण स्वतःकडे ठेवतात आणि इथेच सगळं बिघडतं. कामजीवनामधील रोमांस संपतो आणि प्रणय फक्त एक कसरत उरते. काही पुरुष नियंत्रण स्त्रीकडे देतात, पण साध्या काउगर्ल पोझिशनमध्ये काही मिनिटांतच स्त्रीचे पाय थकतात. शरीरावर ताण येतो आणि अनुभव तिथेच थांबतो. पण जर तुम्ही या पद्धतीत एक छोटासा बदल केला तर तुम्हाला परमोच्च सुखाचा आनंद नक्की मिळू शकतो. ह्या पोझिशनचे नाव आहे मॉडिफाईड काउगर्ल. ही फक्त एक पोझिशन आहे जिथे सर्व कंट्रोल स्त्रीकडे येतो. जेव्हा तुमची जोडीदार तुमच्यावर स्वार होऊन स्वतःच्या शरीराचा लय शोधते, तेव्हा तो अनुभव कोणत्याही पुरुषाला वेड लावण्यासाठी पुरेसा असतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण स्पर्शाची ती भाषा शिकणार आहोत, जी तुमच्या कामजीवनाला खूप रोमॅन्टिक आणि उत्कट बनवेल. चला तर सुरू करूया. मिलनाची पूर्वतयारी, फोरप्ले. द सेन्शुअल फोरप्ले. थेट मुख्य क्रियेला सुरुवात करण्यापूर्वी या स्थितीत फोरप्लेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कल्पना करा, तुम्ही बेडवर निवांत झोपलेले आहात आणि तुमची जोडीदार तुमच्यावर हळूच स्वार होते. ती अद्याप तुमच्यात विरघळलेली नाही, पण तिचे गुडघे तुमच्या शरीराच्या दोन्ही बाजूला टेकलेले आहेत. तिचे मऊ नितंब तुमच्या जांघांना स्पर्श करत आहेत. तुमचे हात तिच्या कमरेवरून हळूच वर सरकवा. तुमचे हात तिच्या अंगावरून फिरवा. नंतर तुम्ही हळूच तिच्या स्तनांना हळूवार स्पर्श करा. तिची उत्तेजना वाढत जाईल. तुमची जोडीदार उत्तेजित होऊन खाली तुमच्या अंगावर येते आणि तिचे स्तन तुमच्या छातीला घासत तुमच्या तोंडाजवळ आणते. तिची स्तनाग्रे जेव्हा तुमच्या ओठांच्या जवळ येतात, तेव्हा तिथे तुमच्या जिभेचा ओला आणि उबदार स्पर्श करा. तिच्या स्तनाग्रांचा तो ताठरपणा हा पुरावा असतो की तिची काम संवेदना आता वाढू लागली आहे. तिच्या मानेवर आणि कानामागे छोटे छोटे ओले चुंबन घ्या. तुमच्या गरम श्वासाने जेव्हा तिच्या नाजूक त्वचेवर शहारे येतात, तेव्हा तिची शिश्निका म्हणजेच क्लिटॉरिस हळूहळू रक्तपुरवठ्याने फुगायला लागते. हा तो क्षण असतो जिथे स्त्रीच्या योनीत नैसर्गिकरित्या कामसलील लुब्रिकेशन तयार होते, जे पुढच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि खूप आनंददायी ठरते. प्रत्यक्ष मिलन, लिंग व योनी संगम. दी एंट्रन्स. आता वेळ येते ती प्रत्यक्ष मिलनाची. या स्थितीत स्त्रीने हळूवारपणे तुमच्या लिंगाचा स्वीकार करायचा आहे. स्त्री जेव्हा तुमचे लिंग हाताने पकडून तिच्या योनिद्वारावर ठेवते व ती संथ गतीने खाली येते, तेव्हा तिला तुमच्या लिंगाचा ताठरपणा आणि ऊब जाणवते. तिची योनी जेव्हा तुमच्या लिंगाला पूर्णपणे कवेत घेते, तेव्हा तो स्पर्श तिला आतून तृप्त करणारा असतो. या स्थितीत स्त्री तिचे पूर्ण वजन तुमच्या शरीरावर न देता तिचे गुडघे बेडवर टेकवते. यामुळे तिला हालचालीसाठी एक भक्कम पक्का मिळते. लिंग जेव्हा योनीच्या खोलवर जाते, तेव्हा तिथल्या संवेदनशील भिंतींना होणारा तो स्पर्श तिला स्वर्गीय सुखाची जाणीव करून देत असतो. गोलाकार हालचालींचे वेड. द आर्ट ऑफ ग्राइंडिंग. मॉडिफाईड काउगर्लचे खरे सुख हे केवळ वर खाली होण्यात नाही, तर ते ग्राइंडिंग म्हणजेच गोलाकार हालचालीमध्ये असते. स्त्रीने तिचे नितंब अतिशय संथ पण घट्टपणे गोलाकार फिरवायचे आहेत. जसे समुद्राच्या लाटा किनाऱ्याला घासून परततात, तसा हा स्पर्श असायला हवा. जेव्हा तिचे नितंब तुमच्या शरीराला घासले जातात, तेव्हा तिची शिश्निका क्लिटॉरिस तुमच्या जघन भागावर घट्ट दाबली जाते. त्यामुळे प्रत्येक गोलाकार हालचालीसोबत तिथे होणारे हे उत्कट, उत्तेजक घर्षण तिला केवळ काही मिनिटांतच परमोच्च सुखाच्या शिखरावर घेऊन जाते. स्त्रीची शिश्निका जितकी जास्त घासली जाईल, तितका तिचा आवाज मादक होत जाईल आणि तिचं शरीर अधिक प्रतिसाद देऊ लागेल. स्तनांचे मर्दन व पुरुषाचे समर्पण. द पीक सेन्सेशन. या स्थितीत पुरुष फक्त झोपून राहत नाही, तर तो सुद्धा या सुखाचा सक्रिय भागीदार असतो. तुमची जोडीदार तुमच्यावर झुकलेली असताना तुमचे हात तिच्या स्तनांवर फिरवावे. त्यांना हलकेच दाबा, कुरवाळा. तुमच्या बोटांनी जेव्हा तुम्ही तिच्या स्तनाग्रांशी खेळता, तेव्हा तिच्या योनीमध्ये आनंदाच्या लहरी अधिक तीव्र होत असतात. जेव्हा स्त्री अधिक सुखासाठी तुमच्या शरीरावर खाली झुकते आणि तिचे स्तन तुमच्या छातीला घासते, तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे जाऊन तुमच्या ओठांनी तिच्या स्तन व स्तनाग्रांचे चूषण करावे. तिची छाती तुमच्या छातीला घासली जाते आणि तुमचे ओठ तिच्या स्तन व स्तनाग्रांना कुरवाळतात, तेव्हा तिला वाटतं की तुम्हाला आवडणारी ती या जगातील सर्वात सुंदर आणि हवीहवीशी स्त्री आहे. तुमचे लिंग तिच्या योनीच्या आत असताना जे घर्षण होत असते, तेव्हा प्रत्येक क्षणाला तिला मिळणारा आनंद हा अथांग असतो. ऑर्गॅझम, परमोच्च सुखाचा क्षण. द फायनल क्लायमॅक्स.
जेव्हा तुमच्या जोडीदाराच्या हालचालींचा वेग हळूहळू वाढू लागतो, तेव्हा समजावं की ती आता एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करत आहे. तिच्या श्वासांची गती वाढते, तिचा प्रत्येक श्वास गरम होऊन तुमच्या त्वचेला स्पर्श करू लागतो आणि तुमच्या कानाजवळ तिच्या कंठातून निघणारे ते मादक, अस्पष्ट आवाज तुम्हाला सांगत असतात की ती आता सुखाच्या शिखरावर पोहोचत आहे. या स्थितीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची शिश्निका ती तुमच्या शरीरावर सतत घासत असते. जेव्हा ती परमोच्च सुखाच्या ऑर्गाझम अगदी जवळ येते, तेव्हा तिच्या संपूर्ण शरीरात एक विजेचा कट धावल्यासारखा अनुभव तिला येतो. तिचे पाय थरथरू लागतात, तिचे हात तुमच्या खांद्यांवर किंवा बेडवर सुखाच्या भरात घट्ट रोवले जातात. तिचा पाठीचा कणा एखाद्या धनुष्यासारखा ताणला जातो आणि त्या एका अद्भुत क्षणात ती स्वतःला पूर्णपणे विसरून तुमच्या स्वाधीन होते. या परमोच्च सुखाच्या क्षणी स्त्रीच्या योनीचे स्नायू प्रत्येक क्षणाला अत्यंत वेगाने आकुंचन पावत असतात. यालाच आपण योनीचा तो घट्ट वेढा म्हणतो. तुमचे लिंग जेव्हा तिच्या योनीच्या आत खोलवर असते, तेव्हा तुम्हाला तिच्या योनीचे नाजूक स्नायू तुमच्या लिंगाला घट्ट वेढा घालून मिठी मारत असल्याचा स्पष्ट अनुभव येतो. हाच तो क्षण असतो जिथे तुमची पुरुषी ऊर्जा आणि तिचे ओघळत स्त्रीत्व एकमेकांत पूर्णपणे मिसळून जाते. हा स्पर्श, हे घर्षण इतकं तीव्र असतं की तुम्हाला तुमच्या पुरुषार्थाचा सार्थ अभिमान वाटू लागतो. ती जेव्हा तुमच्यावर झुकलेली असते, तेव्हा तिचे अर्धे मिटलेले डोळे आणि कपाळावर आलेले ते चमकणारे घामाचे थेंब आणि तिचं निथळतं सौंदर्य अधिकच खुलवतात. तिच्या चेहऱ्यावर येणारी ती नैसर्गिक लाली आणि डोळ्यांतील कमालीचं समाधान पाहून तुम्हाला जाणीव होते की तुम्ही तिला जगातील सर्वोत्तम सुख दिलं आहे. यावेळी तिच्या डोळ्यांत डोळे घालून पाहणं हे हजारो शब्दांच्या संवादापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर हे दोन जीवांचे मिलन आहे. जेव्हा तिची शरीरयष्टी पूर्णपणे सैल पडते आणि ती सुखाच्या समाधानाने तुमच्या छातीवर डोकं ठेवून शांत होते, तेव्हा मिळणारी ती तृप्ती शब्दांच्या पलीकडची असते. तिचं ते पूर्णपणे समाधानी होणं, तिच्या शरीराची ती शांत झालेली ओढ तुम्हाला एका वेगळ्याच मानसिक शांततेचा अनुभव देते. हीच ती वेळ असते जेव्हा तुमचं नातं केवळ शरीरापुरतं मर्यादित न राहता ते आत्मिक स्तरावर जाऊन पोहोचतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, एका स्त्रीला परमोच्च सुखापर्यंत नेणं ही एका पुरुषासाठी सर्वात मोठी सिद्धी असते. जेव्हा ती अशा प्रकारे तृप्त होते, तेव्हा तिच्या मनात तुमच्याबद्दलचं प्रेम, विश्वास व आदर कितीतरी पटीने वाढलेला असतो. मित्रांनो, ही पोझिशन अत्यंत उत्तेजक आणि प्रभावी आहे. यात तुम्ही शारीरिक स्वच्छता आणि सुगंधाचा वापर केल्यास तुमचा अनुभव अधिकच सुंदर होईल. एकमेकांच्या आवडीनिवडीचा मान ठेवा आणि या प्रवासाचा मनसोक्त आनंद घ्या. तुम्हाला ही पोझिशन कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या निरोगी कामजीवन चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.